कर्म तीन प्रकारची कर्म आहेत. एक संचित कर्म आहे, दुसरं प्रारब्ध कर्म आहे, तिसरं क्रियामान कर्म आहे. तीन प्रकारची कर्म आहेत की नाही. या कर्माविषयीचा मुद्दा त्यांच्या मनामध्ये पक्का भरलेला आहे. नेमकं कर्माचं स्वरूप काय पाहिलं पाहिजे. आपली जी कर्म आहेत की नाही महाराज, संचित कर्म आपण म्हणतो. आपण केलेलं कर्म आहे, पूर्वीच्या तगणे जन्मामध्ये आपण केलेली कर्म. हे बघा, गाढवा कुत्र्याच्या जन्मात केलेलं कर्म लागू होत नाही. एखादा त्यांनी महाराज बैल आहे, त्यानं माणूस त्यांनी पाहिला आणि पोटात शिंग खुपसलं आणि माणूस मेला, बैलाला पाप लागत नाही. एखादा त्यांनी महाराज वाघ आहे, त्यानं माणूस धरला आणि खाऊन टाकला, वाघाला पाप लागत नाही. का बरं लागत नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती. ते भोग भोगण्याकरिता आलेले आहेत, पाप पुण्य जाणत नाहीत, म्हणून त्यांना पाप पुण्याचा परिणाम नाही. मग पाप पुण्य लागतं फक्त आणि फक्त माणसाच्या शरीरात आलेल्या जीवाला. मनुष्य शरीरामध्ये केलेलं जे कर्म आहे, आणि हे कर्म त्यांनी महाराज लिखापडीच असते त्याची. दोन खांद्यावर दोघे जण बसलेच असतात. चित्रगुप्ताचे त्यांनी महाराज असणारे सेवक असतात. चांगलं केलं की चांगलं लिहून घेतो, वाईट केलं की वाईट लिहून घेतो. दोन खांद्यावर गुप्त रूपानं बसतात. चित्रगुप्त नाव का बरं माहिती आहे. ज्याला गुप्त चित्र दिसत त्याला म्हणायचं चित्रगुप्त. म्हणून त्यांनी गुप्त त्यांनी कारस्थान सुद्धा ज्याला कळतं तो चित्रगुप्त आहे. त्याचे दोन सेवक असतात, लिहून ठेवतात कर्म. याला संचित कर्म म्हणायचं. ते संचितात जाऊन पडलं, त्यातूनच थोडस त्यांनी भोगायला काढलं जातं, त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. ते प्रारब्ध कर्म आपल्याला बरोबर घेऊन जातं मला त्या मुद्द्यावर. कारण बुद्धी कर्मानुसारी एखादी घटना जर आपल्या जीवनामध्ये घडायची असेल तर आपली बुद्धी बरोबर तसं करण्याकरिता आपल्याला प्रवृत्त करते. माणूस तिथे जातोच. हा महत्वाचाच विचार आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज बुद्धी तिथपर्यंत माणसाला घेऊन जाते. म्हणून त्यांनी ते प्रारब्ध कर्म आहे. आणि त्याच्यातून त्यांनी महाराज प्रवृत्ती कर्म, स्वतःहून करावं असं वाटणारं कर्म. जरी आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलो असलो तरी सुद्धा काही कर्मांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण काय करतो ते कर्म, त्याला क्रियामान कर्म म्हणतात. मग तीन त्यांनी कर्म, तीन प्रकारचे कर्म पाहिले जातात. मग या कर्मांमध्ये त्यांनी महाराज जे क्रियामान कर्म आहे ते आपल्या हातात आहे. आपण काय करायचंय हे आपल्या हातात आहे. प्रारब्ध त्याने घेऊन जाईल. माणूस गाडीत प्रवास करायला लागला आणि कर्मधर्म संयोगानं या वाटेनं जायचं होतं, पण तिकडे काहीतरी घोटाळा म्हणून दुसऱ्या वाटेनं गेला, आणि दुसऱ्या वाटेनं गेल्यावर गाडीला अपघात झाला आणि हात मोडला. म्हणजे काय झालं, तिकडूनच जायचं होतं, रस्ता तिकडूनच होता, पण त्याचं प्रारब्ध होतं हात मोडणं, आणि ते याच जागेवर मोडायचं होतं म्हणून बरोबर इकडून त्याने आला आणि गाडीला अपघात होऊन तिथंच हात मोडला. हे त्याचं प्रारब्ध आहे. महत्वाची गोष्ट आहे, तिथपर्यंत घेऊन गेली. पण याच्यामध्ये त्याने मला स्वतःहून काहीच करता येत नव्हतं. त्याला ते भोगणं गरजेचंच होतं. ते तिथपर्यंत जाऊन पोहोचला आणि त्याला त्या गोष्टी भोगाव्या लागल्या. पण स्वतःच्या बुद्धीनं ज्या वेळेला त्याला काही करण्याची वेळ येते त्याला क्रियामान कर्म म्हणतात. आणि हे क्रियामान कर्म करण्यामध्ये मनुष्य स्वतंत्र असतो. मग त्यानं स्वतः ठरवायचे काय करायचे. चांगलं कर्म करायचं की वाईट कर्म करायचं, पाप करायचं की पुण्य करायचं. पाप पुण्य म्हणजे फार थोतांड करून घेऊ नका. पाप पुण्याचा फार बाऊ करून घेऊ नका. पाप पुण्याच्या व्याख्या लक्षात घ्या. आणि त्या शास्त्राने काय सांगितले असतील, संतांनी काय सांगितले त्या लक्षात घ्या. संतांच्या दृष्टीने पाप आणि पुण्य म्हणजे काय ते ऐका. संत म्हणतात पाप ते परपीडा आणि पुण्य तो परोपकार. परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं, याचं नाव आहे पुण्य. आणि दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला वेदना देणं, दुसऱ्याला दुःख देणं, याचं नाव आहे पाप. म्हणून आपल्या जीवनात आपण दुसऱ्याला सुख देतो की दुसऱ्याला दुःख देतो, या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. आपल्याकडून जर दुसऱ्याला दुःख दिलं जात असेल तर आपण पाप करतो, आणि आपण जर दुसऱ्याला सुखी करत असलो तर आपण पुण्य करतो. म्हणून त्यांनी हीच पाप पुण्याची व्याख्या, याच्यापेक्षा वेगळी व्याख्या करू सुद्धा नाही महाराज. असं जर त्याला कळेल, रस्त्यानं चालताना जर मुंगी डोळ्यासमोर दिसत असेल तर चुकूनही तिच्यावर त्यांनी पाय देऊ नये. तिला टाळण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडून मुंगीला सुद्धा वेदना होऊ नये अशी ज्याच्या पोटात भावना झाली तो खरा पुण्यवान आहे. याच्यापेक्षा काय पुण्यवानाची व्याख्या करायची. हा खरा पुण्यवान आहे. पण आपलं जीवन अशा पद्धतीने आपण तयार करावं. जो अशा पद्धतीनं जीवन जगायला सुरुवात करतो, जो अशी कर्मतांनी महाराज सुंदर करतो, आणि तो खऱ्या अर्थानं देवत्वापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून ज्याची कर्म चांगली झाली ती ईश्वराला कळतात, तो ईश्वर प्रसन्न होतो, आणि प्रसन्न होऊन त्याला आत्मबोध प्राप्त करून देण्याकरिता येतो. आणि तो त्यांनी महाराज गुरु रूपाने प्रगट झाला की मग त्याला त्यांनी वर्णन करून सांगतो, बाबा अरे ज्या देवाच्या शोधाकरता तू फिरतो आहेस, जो देव तुला प्राप्त करून घ्यायचा आहे तो दूर नाही, तुझ्या जवळच आहे. तू स्वतःच देव स्वरूप आहेस. अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. म्हणून तू स्वतःच अमर आहेस, तू स्वतःच सच्चिदानंद रूप आहेस असं त्यांनी मला ते सांगतील. आणि या माध्यमातून त्यांनी ते कळेल आणि जीव स्वतःच देव स्वरूप होऊन जाईल.